हॅलो कल सगळ्यांना. हॅलो कल. हॅलो. हॅलो कल. राजवीर इकडे बघ. हॅलो. हाय गाईज. माझ्या माचीच्या चॅनलला सबस्क्राईब करा ना म्हणा लवकर. हा. हे माझे तिथे कॅमेरा लाव. हे माझे क्यूट क्यूट हँडसम बेबी. तिथे आवाज दे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही? ओके, सो आजचा व्हिडिओ आहे Q&A व्हिडिओ. तुम्हाला बॅकग्राऊंडमधून थोडा आवाज येत असेल, बट काही लोक रूममधून जायलाच तयार नाही. माझी बहीण जी की इथंच काम करत बसली आहे, बट इग्नोर इट. सो आजचा व्हिडिओ आहे Q&A व्हिडिओ. अँड येस, मी एक इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती क्वेश्चन बॉक्सची, की तुमचे जे पण क्वेश्चन्स असतील ते मला विचारा. अँड येस, हे सगळे क्वेश्चन्स आहे. हे सगळे कॉमन क्वेश्चन्स मी घेतलेले आहे. आणि जर तुम्ही अजून इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर लवकरात लवकर जा आणि फॉलो करा. ओके, तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. ओके, सो द फर्स्ट क्वेश्चन इज, हे स्वीटी, व्हॉट एज्युकेशन आर यू परसुईंग करंटली? तर हा क्वेश्चन मला 2-3 जणांनी विचारला की तू काय शिकते, काय एज्युकेशन घेते. तर मी डिप्लोमा करते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. अँड माझं हे लास्ट इयर अँड लास्ट सेम चालू आहे. तर माझा डिप्लोमा 4 ते 5 महिन्यात जास्तीत जास्त संपून जाईल. अँड मग मी डिग्री करणार आहे. तर येस, आय एम डुईंग डिप्लोमा. जे सगळे करता इंजिनिअरिंग तेच मी पण केलेलं आहे. तर संघर्ष है अपने को भाई, बहुत बहुत संघर्ष है अपने को. ओके, सो सेकंड क्वेश्चन वर जाऊ. सेकंड क्वेश्चन, हा क्वेश्चन मला माहिती आहे कोणी विचारलाय. तर व्हॉट इज द फनीएस्ट मेमरी वी हॅव टुगेदर? हा क्वेश्चन मला माझ्या बेस्ट फ्रेंडने विचारलाय. तर आमची एक खूप फनी मेमरी आहे. खूप म्हणजे जी आत्ता पण मला आठवली का मला खूप हसू येतं अशी मेमरी आहे. तर एकदा आम्ही फर्स्ट इयरला होतो आम्ही, अँड मला खूप बोर होत होतं कॉलेजमध्ये. अँड आमच्या ग्रुपने असं ठरवलं की चला बंक करू, जाऊ द्या 1-2 लेक्चर्स. तर आम्हाला गेटवरून खाली जायला अलाउडच नव्हतं. तर आमच्या कॉलेजला एक म्हणजे खुफिया रस्ता टाईप असा आहे, त्याला सगळे तुफानी म्हणतात. तर आम्हाला त्या रस्त्याने जायचं होतं आणि तिथून एक उडी मारायची होती. तर सगळ्यांनी स्टेप बाय स्टेप उड्या मारल्या. लास्ट नंबर माझाच होता उडी मारण्यासाठी. तर तिथे ना मला हाईटचं मेजरमेंट और हाईट कळलेच नाही मला, कमी आहे जास्त आहे. तर मी जोरात उडी मारली आणि मी पडली. येस, मी पडली. मी पडली म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की ती मूव्हमेंट किती फनी असेल आणि किती वियर्ड पण असेल. कारण की मी पडले आणि सगळेच्या सगळे इतके हसायला लागले, इतके हसायला लागले. माझ्यासाठी पण ती मूव्हमेंट खूप वियर्ड होती. बट येस, ती मूव्हमेंट इतकी फनी होती, इतकी फनी होती, म्हणजे आम्ही सगळे इतके हसलो. अँड तो रस्ता असा थोडा काट्या-कुट्यांमधून आहे म्हणून त्याला तुफानी म्हणतात. आणि तिथं पडली म्हणजे खूप वियर्ड आणि खूप वेगळी गोष्ट झाली होती. सो येस, आमची फेव्हरेट आणि फनी मूव्हमेंट जी असेल ना, तर ती हीच आहे. ठीक आहे. तुम्ही पण तुमच्या कॉलेज लाईफमध्ये असं बंक केलं असेल आणि अशी फनी मेमरी असेल, ते मला कॉमेंट करून लवकरात लवकर सांगा. ओके. सो द थर्ड क्वेश्चन इज, कधी असं झालंय का तुझ्यासोबत, खूप लोकं असताना सुद्धा तुला एकटं फील झालेलं आहे? तर जे सगळ्यांसोबत होतं ते माझ्यासोबत पण होतं. हे मोस्टली सगळ्यांना होतं, की खूप लोकं असून पण त्यांना एकटं फील होतं. त्याच्यातली मी पण आहे. मला पण माझ्या जवळपास खूप सारे लोकं असले तरी पण मला खूप एकटं फील होतं. आणि आत्ता पण मला होतं तसं फील कधी-कधी. सो असे माझ्यासोबत खूप इन्सिडेंट आहे, की माझे सगळे फ्रेंड्स, एकदम क्लोज फ्रेंड्स पण माझ्या जवळ आहे, तरी पण मला एकटं फील होतं. बट कुछ नहीं कर सकते उसके लिए. ये दुनिया है भाई साहब. तर असं होतं. अँड रिसेंट इन्सिडेंट झालाय माझ्यासोबत आता लिटरली 6-7 दिवसाआधीच, की माझ्या जवळ खूप लोक होते, पण मला एकटं-एकटं फील झालेलं आहे. तर येस, सगळ्यांसोबत झालं तर माझ्यासोबत पण होईलच. ओके, हा खूप भारी क्वेश्चन आहे. एक माझ्या फ्रेंडनीच विचारलेला आहे, "काय वाटतं ह्यावेळेस पास होशील का?" तर हे जे माझे सेमिस्टर एक्झाम झाले त्याच्या रिलेटेड आहे. टू बी ऑनेस्ट मला नाही वाटत की सगळे सब्जेक्ट सॉल्व्ह क्लिअर निघतील असं. कारण मला 1-2 सब्जेक्ट टफ गेलेले. ॲक्चुअली मला 3च सब्जेक्ट होते थिअरीसाठी. त्याच्यातले 2 तर टफ गेले. एक मी नीट लिहिलाय पेपर. बट बघू आता, 2ची गॅरंटी तर मला एवढी नाहीये. बट होप सो झाली पाहिजे मी पास तिघं सब्जेक्टमध्ये. बघू आता. अँड येस, माझे जे पण फ्रेंड्स आहेत ते पास होतील का नाही मला कमेंट करून सांगा लवकर. आता घरचे व्हिडिओ बघतील.
अँड घरी तर समजणारच की मला पेपर अवघड गेलेले आहे असं. हम्म. हे व्हिडिओ बनवायचा हा एक डिसएडव्हान्टेज आहे की घरचे पण बघतात आणि त्यांना सगळे सिक्रेट्स कळतात. तर ठीक आहे यार, मजा येते. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट्स द डम्बेस्ट वे यू हॅव एव्हर गॉटन हर्ट? तर ह्या क्वेश्चनचा आन्सर खूप फनी आहे, खूप फनी आहे. कारण की हर्ट म्हणजे असं नॉट इमोशनली बट फिजिकली और इमोशनली दोघंच हर्ट आहे मी याच्यामध्ये. कारण की एक असा इन्सिडेंट आहे, रात्रीचे 2 वाजले होते आणि माझी फॅमिली थोडं लेटच झोपते. म्हणजे आम्ही सगळे 12, 12:30, 1 असं या टाईममध्येच आम्ही झोपतो. सो मी आणि माझी बहीण आम्ही बेडमध्ये आलो होतो आणि जस्ट तिने मला सांगितलं, की "बुक उचल अँड साईडला ठेवून दे." तर माझं असं होतं, की नाही मी नाही ठेवणार आणि ती बुक माझीच होती. तर ती मला फोर्स करत होती, की "ठेव, ठेव, ठेव नाहीतर बघ मी मारेल तुला." असं तसं चालू होतं आमचं. मी तिला म्हटलं, "मी नाही ठेवणार." आणि मला खूप राग आला. तर मग एक रायटिंग बोर्ड होता माझा तिथे मी तो घेतला आणि जोरात फेकला. आणि त्याचा खूप मोठा म्हणजे त्याचा आवाज झाला. आणि माझी बहीण इतकी चिडली, की ती मला रात्रीची मारत होती आणि मी पण तिला रात्रीची मारत होते. म्हणजे आमच्या दोघांच्या रात्रीच्या मारामाऱ्या चालू होत्या आणि माझ्या मम्मी-पप्पांना या गोष्टीची खबर पण नाही तोपर्यंत. बट जसं आमचं भांडण वाढलं, आम्ही दोघींनी ते वरचे पाईप्स होते, ते पाईप्स काढले आणि त्या दोघं पाईप्सने आम्ही एकमेकींना मारत होतो. अँड देन माझ्या मम्मीची बेडमध्ये एंट्री झाली. हा पार्ट इतका डेंजर होता म्हणजे आम्ही दोघं पण इतकं म्हणजे कन्फ्यूजपणा नाही, आम्ही दोघं इतकं घाबरलो, की "अरे, ही कसं काय उठली अचानक?" तर मम्मीने आमचे भांडणं कसेबसे मिटवले. ते झालं. परत आम्ही झोपलो आणि तिने मला लाथ मारली आणि मी पण तिला लाथ मारली जोरात आणि परत आमचे भांडणं चालू झाले. ते भांडणं आमचे 3, 3:30 वाजेपर्यंत चालू होते. एवढे डेंजर भांडणं होते. सो हा एक इन्सिडेंट आहे. तर मी खूप फनीएस्ट वेमध्ये किंवा बेस्ट तर मला आता आठवलं का मला खूप हसू येतं, की आम्ही कशावर भांडलं होतं. कशावर पण भांडायचं असतं माझ्याशी काही-काही लोकांना. यार, हा खूप फनी इन्सिडेंट आहे. असेच आमचे खूप सारे किस्से. आम्ही पण एकदा रॉड-बीड काढून भांडणं केली. खूप केलेलं आहे आम्ही, खूप केलेलं आहे. अजून पण करतो कधी-कधी. बट आता थोडं कमी झालंय. तिला बाळ झालंय. तर ती थोडीशी मोठी झालेली आहे. बट चालूच असतं आमचं अजून पण. ओके, मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन मला खूप लोकांनी विचारलाय, की "प्रीती तू सिंगल आहे का? तू कोणासोबत कमिटेड आहे का? तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव सांग. तू सिंगल आहे का?" तर हं, येस, मी सिंगल आहे. आय एम ऑल सिंगल गाईज. मला बॉयफ्रेंड नाहीये, मी सिंगल आहे. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन. हा लास्ट क्वेश्चन असेल. व्हॉट्स समथिंग यू हॅव डन दॅट यू आर स्केअर्ड टू टेल युअर पेरेंट्स? तर हा क्वेश्चन छान आहे. बट याचा आन्सर तुम्ही ऐकून थोडंसं वियर्ड वाटेल तुम्हाला. बट ठीक आहे, वियर्ड नाहीये. एकदा मी कॉलेजवरून येत होते घरी अँड एका पोराने मला कट मारला. सो मी त्याच्याशी भांडत होते, की "तू कट कशाला मारला? नीट गाडी नाही चालवता येत का?" असं. आणि तो उलटा माझ्यावरच ओरडत होता, की "तुला समजत नाही, तू चुकीची गाडी चालवते." असं. अँड तो मला बोलला, की "हां, तुम्ही पोरी आहे, तुम्ही अशाच गाड्या चालवता, तुम्हाला अक्कल नाही, आम्हाला नीट चालवता येते." असं. तर ते थोडंसं भांडण झालेलं. बट ते झालं, सॉल्व्ह झालं होतं ते. आणि ही गोष्ट तर मी अजून घरी सांगितलेली नव्हती. बट ह्या व्हिडिओ थ्रू त्यांना आता कळेलच, की आपली पोरगी भांडण करून आली आणि तिने सांगितलं नाही. बट ठीक आहे, ते भांडण झालं आता भरपूर दिवस झाले. सो येस. तर असा होता हा Q&A व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या, फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा. YouTubeला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा यार. आणि असेच आता मी पुण्याला आली, सो मी आता माझ्या बहिणीसोबत, जीजूसोबत भरपूर चॅलेंजेस करणार आहे. तर ते चॅलेंजेस लवकरच येतील चॅनलवर. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.